हाय फ्रेंड्स, मी आज बनवणार आहे खिचडी. कारण मुंबईतलं क्लायमेट इतकं मस्त झालं आहे आणि काहीतरी हलकंसं खावंसं वाटतं आणि भूकही लागते. त्यामुळे चला आज बनवायला घेऊया आपण खिचडी. आता हा इथे मी परतते कांदा, तो चांगलासा ब्राऊन करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये ब्राऊन झाल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे, त्याच्यामध्ये थोडंसं जिरं, आलं लसूणची पेस्ट आणि मी बटाट्याच्या पण काही फोडी टाकल्या होत्या, त्याही टाकून घ्या आणि त्यात थोडंसं तूप ॲड करा. त्यामुळे खिचडीला टेस्ट पण खूप छान येते. आणि मी बनवत होते मुगाची खिचडी. आता ह्या प्लेटमध्ये आहे कोथिंबीर, थोडासा घाटी मसाला आणि हा रेड कलरचा जो आहे ना तो आहे पावभाजी मसाला आणि जरासा गरम मसाला आणि थोडंसं बिर्याणीचा मसाला. हे सगळं मसाल्याचं कॉम्बिनेशन करून मी खिचडीत टाकलं. तुम्ही पण पावभाजी मसाला एकदा खिचडीत टाकून बघा, खूप छान लागतो. तर आता हे मी ॲड केलं त्याच्यामध्ये, सगळं चांगलं परतून घेतलं तेल सुटेपर्यंत. मी गॅस बंद केला होता. आता मी गॅस चालू केला आणि त्याचं खूप छानसं परतून घेतलं आणि आता त्याच्यामध्ये थोडंसं तूप ॲड केलं आहे. तूप खूप छान टेस्ट येते आणि आपल्या आरोग्यासाठी पण खूप चांगलं आहे. त्याच्यासाठी जरा तूप जास्त पण झालं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. तर त्याच्यामध्ये थोडंसं मी पाणी ॲड केलं आहे. आता ही मूग डाळ मी भिजवली होती, एक 20 मिनटं मी भिजवली होती मूग डाळ. ती मूग डाळ मी त्याच्यामध्ये ॲड करते आणि आता मूग डाळ त्याच्यामध्ये ॲड करून झाल्यावर ते चांगलंसं त्याला एक मिक्स दिलं आहे आणि त्याला थोडं टाईम शिजू द्यायची मूग डाळीला. तोपर्यंत तांदूळ धुवून घेतलेत मी. त्याच्यामध्ये तांदूळ धुवून मी साईडला ठेवलेत. आता ह्याच्यामध्ये मी मीठ विसरले होते, त्याच्यात मी मीठ ॲड करते आणि आता चांगलं त्याला मिक्स करून घेते आणि एक थोडे वेळ आपण ठेवू शकतो त्याला शिजण्यासाठी. आता हे मी तांदूळ घेतले होते, 1 वाटी तांदूळ घेतली होती आणि अर्धी वाटी मूग डाळ घेतली होती. तर 1 वाटी त्याच्यामध्ये मी तांदूळ मिक्स केला आणि म्हणजे उकळी आली ना जेव्हा डाळ शिजल्यासारखी वाटली तेव्हा मी त्याच्यामध्ये तांदूळ मिक्स केला, त्याला पूर्ण मिक्स दिला एक छानसा आणि त्याला शिजायला दिलं. चांगलंसे ह्याला पण उकळी आली की ह्याला थोडंसं आपण सारखं एक दांडा मारत राहायचं, कारण ह्याच्यामध्ये खूप सारे मसाले आहेत आणि मग ते तळाला जाऊन बसतात. मग त्याला छानसा मिक्स दिला आहे आणि आता बघू शकता तुम्ही वरती किती छान कट आला आहे त्याला आणि उकळी पण फुटली आणि फ्रेग्रन्स इतका छान येत होता ना, काही विचारून असं वाटत होतं आत्ताच खायला बसूया. आता ही खिचडी थोडीशी शिजत आली होती. त्याच्यामध्ये मला मऊ खिचडी खूप आवडते, त्याच्यामुळे मी अजून थोडंसं पाणी टाकलं आणि त्याला थोडंसं झाकून ठेवलं. तर इथे मी बनवत होते वांग्याचे काप. ह्याला रवा लावला होता आणि मसाला वगैरे लावून त्याला चांगलंसं फ्राय केलं होतं. खूप छान लागतात, तुम्ही पण करून बघा हे. आणि माझं खिचडीचं कॉम्बिनेशन होतं खिचडी आणि वांग्याचे काप. आणि हस्बंडला वांगं आवडत नाही आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी मी बटाट्याचे सेम काप रवा लावून बनवले होते आणि इतका छान सुगंध येत होता खिचडीला. आणि हे बघा, हे हस्बंडचा प्लेट आहे आणि ते वांगेवालं माझं प्लेट. रेसिपी आवडली असली तर मला डू लाईक अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. कीप सपोर्टिंग.